नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहे महावीर फूड्समध्ये. तर दादांना आपण होलसेलचं रेट आहे, तर दादांना आपण विचारूया एक एक करून. माझं नाव विजय सिंग शेखावत. हां, तर म्हणजे तुमचं रोज चालू असतं का शॉप? हो, चालू असतं. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत दिवसभर चालू असतं. अच्छा, विकली ऑफ नसतो ना? नाही, ऑफ नसतं, नसतं ना? दिवसभर चालू असतं. हां, तर आता आम्हाला एक एक करून थोड्या वस्तू दाखवा ना. हां, दाखवतो. हा बघा, आमचं खाकरा आहे, मेन कुरडई आहे. खाकराचे आमचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा, खाकरामध्ये कमी कमी 20-25 व्हेरायटी असते. तुम्ही स्वतःच बनवतो? हो, खाकरा आमचं स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा, आणि कितीला आहे हा खाकरा? हा 140 रुपयाला अर्धा किलो. 140 रुपयाला अर्धा किलो. अर्धा किलो. आणि हा छोटा पॅकेट असते तो 40 रुपयाला असतो. हा छोटा 40 रुपये. 40 रुपये. आणि याच्यात भरपूर व्हरायटी असतील ना? हो, मसाला खाकरा, जिरा खाकरा, मेथी खाकरा, अच्छा, पालक खाकरा, पाणीपुरी खाकरा, लसूण खाकरा. आता क्लायंटला, कारण तुम्ही दाखवता ना, मी ऐकलं ना, हां. त्याच्यामुळे म्हटलं व्हरायटी भरपूर नाही, दिसते व्हेरायटी ना. भरपूर आहे. हो. मेन म्हणजे खाकराचेच आमचे, खाकरा आणि पापडचे. अच्छा, त्याच्यामध्ये स्पेशल तुम्ही स्पेशल. हां, मॅन्युफॅक्चर असल्यामुळे. हो. आणि याची काय रेट असणार आहे? हे 80 रुपयाला असतं पॅकेट. अच्छा, हे 80 पिझ्झा. वडा येतो, याच्यात 90 वडा येतो. अच्छा, पिझ्झा पिझ्झा खाकरा, हां, याच्यामध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे. पाणीपुरी, मेक्सिकन, चाट मसाला, आचारी मसाला. म्हणजे कसं खातात हे हे काय? असेच खाकरा म्हणजे रेडी टू इट असतं आपले. अच्छा, डायरेक्ट खायचं असतं का हे? हां, असं मॅगी खाकरा, हम्म. असं वडापाव खाकरा वगैरे आहे. हां, आता थंडीत बाजरीचे याचे मटकीचे खाकरे आले. हां, हे मटकीचे खाकरे आहे ना? हां. हे डायरेक्ट आपण खाऊ शकतो? हो, डायरेक्ट खाऊ शकतो. म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाचे असते, हम्म. याच्यामध्ये बाजरीचे असते पिठाचे, हां. ज्वारीचे असते, नाचणीचे पण येतं. अच्छा, नाचणीचं पण हो, असतं का? नाचणीचे पण आहे, दाखवतो तुम्हाला. हां, हे नाचणीचं आहे ना? हो. आणि हा कितीला आहे दादा? हा 60 रुपयाला आहे, 200 ग्राम. 200 ग्रॅम 60 रुपयाला ना? प्युअर नाचणीचे असतात. प्युअर नाचणीचं. आणि तुमच्याकडे कुरडया पण आहे ना? हो, wholesale कुरडया पण आहे. गव्हाची कुरडई असते. ही गव्हाची कुरडई ना? हो, ही कशी किलो आहे? हे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. याच्यामध्ये अजून पण व्हेरायटी येते. हां. 300 रुपये, 350 रुपये किलोपर्यंत. बघायला मिळेल का? आता नाही आहे, येणार ते 2-3 दिवसात. अच्छा, ह्याच्यात वेगवेगळे व्हरायटी हो, पण वेगळे आहे? वेगळे. गव्हाची, तांदळाची. तांदळाची पण भेटते का? हो, तांदळाचे पापड पण असतात. खिचे. हे खिचे पापड आहे का? हां, याला भाजून तळून दोन्ही खाऊ शकतो आपण. अच्छा, हे कसे आहे? हे असतं 190 रुपये किलो. 190 रुपये किलो. हां. म्हणजे ते बनवून घेण्यापेक्षा हे खूप परवडतं. हां, आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे. क्वालिटी पण हे चांगली राजस्थानी वाटते. आपले मारडू लोक जास्त खातात. अच्छा, आणि आपले लोक पण एकदा टेस्ट केलं ना, त्यांना पण आवडतं. याला भाजून तळून दोन्ही चालतं. दोन्ही खाऊ शकतो. हो. आणि तो फुगून एकदम असं मोठं हा, होतं ना? मोठा होतो एकदम, हो. फुगतो जास्त. फुगतो जास्त. याच्यामध्ये नाचणीचे असते, बाजरीचे असते, ज्वारीचे असते. अच्छा, हां, भरपूर व्हेरायटी. याच्याकडे व्हरायटी भरपूर आहे हो, तुमच्याकडे ना? मक्याचे असते. मक्याचे पण आहे का? हो, आणि असे राजस्थानी पापड पण आहे, हे राजस्थानी पापड पण आहे का? मूग डाळीचे. अच्छा, असं असतं. दुसरे मोठे पापड असतात याच्यात. हे कितीला आहे दादा? हा 140 रुपयाला पॅकेट आहे. 140ला. 100 काहीतरी नाही, 400 ग्राम. 400 ग्रॅमचा. हां, आणि हा आपला हा मोठा मसाला पापड शेव करायला. टाकून आपण खायला हां, हॉटेल शेव, कोथिंबीर, म्हणजे मसाला पापड करायला. हो, हा कितीला आहे? हा 140 रुपयाला. 140ला ना? ह्याच्यात अजून प्रकार आहेत का? हो, आहे ना. याच्यामध्ये हरभरा डाळीचे असते, हे नुसतं उडदाचे आहे. हे हरभरा डाळीचे आहेत का? हो, नाही, हे आपले उडदाचे. हे उडद. हे हरभरा डाळीचे. हे हरभरा डाळीचे ना? हां, हे लसणाचे पापड असते. हे हरभरा डाळीचे. आणि हे लसणाचे आहेत का? हो, अच्छा, एक आमच्याकडे हा खाकरा भरपूर चालतो. हा बीजेपी खाकरा. अच्छा, त्याच्यामध्ये बाजरी, ज्वारी आणि पालक मिक्स असतं. हा कितीला आहे? हा 60 रुपयाला. 60 रुपयाला आहे ना? हां. आणि ह्याचे रेट वेगवेगळे असणार आहे का? हो, सगळ्याचे वेगळे वेगळे. सगळे. होलसेल आहे म्हणजे सगळं आमचं. सगळं होलसेल. विकायला पण घेऊन जातो आमच्याकडे. विकायला पण भरपूर हो. लोक घेऊन जातात ना? होलसेल, रिटेल दोन्ही करतो. आणि प्रकार भरपूर आहे हो, तुमच्याकडे पापडाची पापडचे. व्हेरायटी आहे. हां, आणि चटण्या वगैरे पण चटण्या आहे वगैरे ना पण तुमच्याकडे? असतात. आपले शेंगदाणा चटणी, घरगुती शेंगदाणा चटणी असते, हां, कारल्याची असते, अच्छा, ही खोबऱ्याची कशी आहे? असते. हे 70 रुपयाला 200 ग्राम. 70 रुपयाला 200 ग्रॅम ना? हां, विकायला घेऊन जातात आणि अजून होलसेल रेट लागतो. हो, विकायला जर नेणार असेल हां, तर अजून कमी लागतं. अजून कमी रेट लावता ना?
तर कमीत कमी म्हणजे एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल हां तर कमीत कमी कितीचं मटेरियल नेलं पाहिजे? नाही, सुरुवातीला म्हणजे आपलं माहिती पडतो, गिऱ्हाईक होलसेलला घेऊन जातं, विकायला घेऊन जातो, तर अजून आम्ही देतो म्हणजे 1-1 किलो, 2-2 किलो, 5-5 किलो, असं अच्छा आमच्या खाकराचे 5-5 किलोचे बॉक्स असते. अच्छा. कोणी 5-5 किलो घेऊन जातं सुरुवातीला. हम्म. सुरुवात चालू झाली की ते म्हणजे 20 कमीत किलो, कमी 30 किलो. 5,000 10,000 पासून बिझनेस हां. करू शकता ना? हो, चालू आणि करू शकता, म्हणजे सगळे व्हेरायटी येतात त्याच्यात. हो किलोचा ह्याचा रेट जरा कमी पडत हां, असेल ना? किलोचं कमी पडतं. हां तरी किती म्हणजे पडतो? असं बघा, 300 रुपये, 350 रुपये किलो, 70 350 रुपये विकतो आम्ही हां रिटेलमध्ये. अजून 10-20 रुपये कमी होतं, कमी होतं. म्हणजे 300 रुपये किलोला पण होतो. अच्छा जास्त जास्त घेतली घेतलं quantity. तर हां, क्वांटिटी. बरं मग तुम्हाला पण द्यायला परवडतं. हां, परवडते. हो आणि याच्यामध्ये पण व्हेरायटी येते, सोलापूरची येते, आपलं घरगुती येते. ह्याच्यात पण व्हरायटी हो पाहायला मिळेल का? हो, आहे ना. हे ही लसणाची. शेंगदाणा लसूण. अच्छा शेंगदाणा लसूण नसले ना? हां, आणि हे आपले रेग्युलर आहे घरगुती, हे regular. विदाऊट लसूणवाले. ही घरगुती आहे ना? हां, हे 2 प्रकार आहेत ना? हो. दुसरे कारल्याची वगैरे पण असते, हां कारला, जवस, हे बघा जवसाची आहे. हां हे राजस्थानची असते. ही राजस्थानी आहे ना? हां, लसणाची चटणी. ही लसूण पूर्ण चटणी. हे राजस्थानचे केरचे लोणचे. अच्छा केर आचार का? हां, कितीला आहे दादा हे? हे 120 रुपयाला पॅकेट आहे. 120ला पॅकेट हां आहे. हां, ते पण जास्त चालते भरपूर. हे मग मिरचीचे लोणचे राजस्थानचे. मिरचीचं लोणचं ना? हो याचे वेगवेगळे रेट असेल ना? हो, हा 50 रुपयाला आहे. 50ला आहे का? होलसेल भाव. होलसेल भाव एकदम. सगळे आम्ही कमी करून देतो होलसेल. हो दुसरे असे हे असतं गुंदेचे लोणचे, आपल्या इथं म्हणते ना भोकर, चिकट चिकट असतं बघा, हां हां त्याचं गुंदा. लोणचं. हां, चवळीले. गुंदा. हा ते गोल हे असतं. हां हां, हे कितीला आहे दादा? हे 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला आहे ना? हां. आणि ही लसूण काय ह्याची चटणी आहे हे लसणाची चटणी आहे. ही कितीला आहे? हां, किती? हे 70 रुपयाला आहे, 70 रुपयाला आहे. 200 ग्राम. हां 200 ग्राम. आणि हे कितीला आहे? हे 50 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे. जवसाची. ह्याच्यात पण चटण्या भरपूर हो, असतील ना? याच्यात कारल्याची पण येते, आज संपले. कारला येते, जवसाची, तिळाची, खोबऱ्याची येते. खोबऱ्याची पण येते. हां सगळ्याचे वेगवेगळे रेट आहे का? आणि सगळं ते सेम रेट आहे, 50 रुपये. 50 रुपये सेम रेट आहे. मग ह्याच्यात कुरड्यांमध्ये अजून काय आहे तुमच्याकडे म्हणजे तळणीसाठी नाही का? तळण्यासाठी तर हे कुरडई आहे, आणि तुम्हाला हे दाखलं खिच्चे पापड तांदळाचे. पापड, हां. हां, हे आहे. दुसरं आपले फ्राईम्स वगैरे असते, हो हे असतं फ्राईम्स. हां हे कितीला आहे? हे 30 रुपयाला. 30 रुपयाला. 30 रुपयाला. आणि हे लग्नासाठी नाही हां, का? लग्नासाठी वगैरे चालतं रुखवतात चांगलं ते. मांडायला हां, घेऊन वगैरे. जातं लोक, 5-5 किलो घेऊन जातात. 5-5 किलो घेऊन जातो असेल. आणि असं फंक्शनला पण आपलं काय कार्यक्रम असतो हो, तळण्यासाठी. तळण्यासाठी चांगलं आहे ते. हो 1 किलोच्या ह्याला जास्त होलसेल. हां, अजून होलसेल रेट लागते. ते थंडीमध्ये आम्ही हे मागवतो, राजस्थानची तिळपापडी. हे तीळ पापड आहे का हां, राजस्थानचे? हे फक्त थंडीमध्ये येते. हा हे कितीला आहे दादा? हा 180 रुपयाला आहे. 180ला. हां. बघा प्राइस याची 220 आहे. हां, आणि यांच्याकडे होलसेल त्याला असल्यामुळे 180 प्राइस. हे बघा, तुम्ही खाऊन बघा. हां हे गुळाची आहे. ही गुळाची आहे ना? हो, एकदम क्रिस्पी आहे. ती थंडीत खूप चालते ना? हो. हे खास थंडीसाठी मागवतो राजस्थानवरून. राजस्थानची येते, इंदोरची येते. हा ना? हो ह्याच्यात म्हणजे बरीच क्वालिटी आहे ना हो, तुमच्याकडे? त्याच्यामध्ये गजक येते. अच्छा हे साखराची आहे, गुळाची आहे. गुळाची पण येते, हो, साखरेची पण हो, येते. दोन्ही येते. अच्छा आणि एक गजक येते, ते आता आज संपलंय, उद्या येणार माल. अच्छा असते कुठले? हे चिक्की आहे, हे आपले शेंगदाण्याची. शेंगदाणा आणि गुळ असतं त्याच्यात. हे शेंगदाणा आणि गुळ ना? हां, हे कितीला आहे? 50 रुपयाला. 50 रुपयाला. रेट पण एकदम रिझनेबल आहे. रेट एकदम रिजनेबल आहे. हो आणि क्वालिटी मेन चांगली आहे. क्वालिटी पण चांगली आहे आणि तुमची. आपली जुनी दुकान आहे, 20-25 वर्ष जुनी दुकान. 20-25 वर्ष हां. जुने दुकान आहे. एकदा गिऱ्हाईक खाली परत येतच घ्यायला, हो एवढी क्वालिटी चांगली. कारण लग्न सराईसाठी असं भरपूर घेऊन हां, जातात. आणि मेन घरगुती गिऱ्हाईक आमचे जैन गुजराती लोक आहे, आपले महाराष्ट्रीयन सगळ्यांना माहीत झालं म्हणून सगळ्यांना माहित झालं ते येतात. एवढं असं घरगुती पुरी आहे. हो हे घरगुती पुरी आहे ना? हां, तिखट पुरी म्हणता याला. अच्छा जास्त तिखट नसतं. म्हणजे ही कशी खायची असते? हे असे चाय बरोबर वगैरे चहा खावा. बरोबर वगैरे ना? चांगले लागते. ही कितीला आहे? 90 रुपयाला. 90 रुपयाला आहे ना? हे फाफडा, चौराफली फाफडा म्हणता याला. हां हे पण भरपूर चालते. हे पण भरपूर चालते ना? हे 90 रुपयाला पॅकेट असतं. हे 90 रुपयाला पॅकेट आहे ना? दुसरे असे तुमच्याकडे ते चिप्स वगैरे पण आहे का? चिप्स पण आहे.
हे कसं किलो आहे? हे 350 रुपये किलो आहे. हां पातळ आणि चांगली क्वालिटी आहे. हां. याच्यामध्ये जरा जाड येते ते स्वस्त येते. आणि हे पॅकेट कितीला मिळतं? हा 70 रुपयाला. 70 रुपयाला. हे पावशेर असेल ना? 200 ग्राम. 200 ग्रॅम आहे ना? आणि ह्याच्यात ते बटाट्याचे पण येतात का? हो, बटाट्याचे एवढे नाही जास्त, आमच्याकडे केळीचे जास्त चालते. केळीचे जास्त चालतात. याच्यामध्ये मिरीचे येते. हे मिरीचे आहे का? हे आपले येलो. येलो हां, बटाट्याचे. हे हे कितीला आहे? आता केरळचे असते. हे 80 रुपयाला 200 ग्राम 200 ग्रॅम 80 ग्रॅम. हे असतं. ह्या आपल्या मिरीचे आहे. हे मिरीचे आहे ना? हां, हे कितीला हे आहे? पण 70 रुपयाला 200 ग्राम. 70 रुपयाला. व्हरायटी भरपूर ठेवलेली आहे तुम्ही. व्हेरायटी आणि क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे म्हणजे. गिरायकांना आवडलं पाहिजे एकदा खाल्लं तर. हो. आपले सायलची वगैरे असते. बाकी घरगुती पण येते दिवाळीला. सायलची चकली वगैरे दिवाळीत ऑर्डर वगैरे येतो ना, हां हां. त्यासाठी घरगुती बनवून देतो आम्ही. तुम्ही घरगुती पण बनवून देता हां, का? म्हणजे आपल्या ओळखीचे आहे ते 2-3 जण बनवून देतो आपल्याला. अच्छा. राजस्थान आपले घरगुती होममेड हां. प्युअर भाजणीचे वगैरे पण असतात ते. प्युअर भाजणीच्या पण हो. मिळतात ना तुमच्याकडे? हो. आणि ही कितीला आहे? हा काही 70 रुपयाला पॅकेट आहे. 70 200 रुपयाला ग्राम. पॅकेट आहे ना? हो आणि याच्यात पण प्रकार भेटतात का तुमच्याकडे हो. क्वालिटी? याच्यामध्ये पण असतं. आपली बटर चकली असते. हा बटर चकली आहे. ही बटर चकली आहे का? हो. आणि हे चकली स्टिक आहे. ही चकली स्टिक आहे ना? हां, चकलीमध्ये चकली स्टिक. हां. ह्याचे रेट काय असणार आहे दादा? सेम रेट असते. 70 रुपये 75 रुपये असते 200 ग्राम. अच्छा. हे खायला खूप क्रिस्पी हो, लागत असेल ना? क्रिस्पी लागते. बटरची. बटरची टेस्ट लागते. चाय पण येते चंपालाल. अच्छा हे अच्छा. तिकडची फेमस आहे. ही चाय पावडर ना? हां, ही कुठली आहे? हे म्हणजे आसामची असते पण राजस्थानमध्ये पालीची फेमस आहे तिकडे चंपालाल. अच्छा. ही कितीला आहे? हा 200 रुपयाला अर्धा किलो. अच्छा. कारण ही क्वालिटी असल्यामुळे. हां, क्वालिटी चांगली आहे. थोडी टाकली तरी कलर येत हो, असेल कलर छान. येतो, चांगलं लागते. हो. हे येते कराची बेकरीचं येते. हे ज्वारीचं बिस्किट आहे का? नाही, हे आपले गावाचे बिस्किट आहे. हैदराबादचे फेमस असते ते. हैदराबादचे हां, फेमस आहे का? हैदराबादचे. हे कितीला आहे? हा 60 रुपयाला आहे. 60ला ना? हां. आणि ज्वारीची पण आहे का? नाही, ज्वारीचे आता नाही. म्हणजे ज्वारीचे मिळतात? ज्वारीचे बिस्किट नाही, ज्वारीचे पापड येते. अच्छा. हां. पापड पण मिळतात? हो, ज्वारीचे पापड पण येते. अच्छा. ज्वारीचे येतो, बाजरीचे येतो. हां. हे आपल्या कोकणाची मिरची, सांडगे मिरची म्हणते याला. हां. तळून खायची मिरची. हे सांडगे मिरची आहे ना? हां, ही कितीला आहे पॅकेट? 50 रुपये. 50 रुपयाला ना? हे तळून खूप खातात आहे ना? हो, तळून जास्त चांगलं लागतं. हां. हां, हा पण चांगला आहे. हे मेथी चटणी. मेथी चटणी आहे ना? हां, मेथी दाण्याच्या मेथी असते ना, दाणे, हां, हां. त्याची चटणी बनवलेली. त्याची चटणी आहे ना ही? हां. हे खूप हेल्दी असणार आहे हो, खाण्यासाठी. हेल्दी असते, कडू असते. थोडी कडू पण असणार कडू आहे. असते. हां. हे कितीला आहे? हे 50 रुपयाला आहे. 50 रुपयाला पॅकेट. आणि हे हे मँगोचे. मँगोचं काहीतरी क्यूब्स आहे ना? हां, मँगो. ह्याचं आवळ्याचे पण असतात ना ह्याच्यात क्यूब्स? आवळ्याची कँडी पण असते. हां. दाखवतो तुम्हाला. आवळा कँडी येते. हो. हे पित्तासाठी वगैरे खूप. हो, चांगलं असते. हां. आणि अशी ड्राय पण असते. हां. आवळा सुपारी पण असते. ते संपले असं पाचकसाठी आपले. हो, हे पाचकसाठी. हिंग पेढा असते. हां. हे कितीला आहे? 50 रुपयाला. हिंग पेढा, हे अनारदाना. हे पाचकसाठी ना? हो 50ला आहे ना हे? हो, आणि हे हे पण 50. 50लाच आहे. आणि ह्याचं कितीला आहे क्यूब्स? हा 120 रुपयाला. 120ला. हो. हे असं हे करून करतात नाही का, मेल्ट करून हां, वगैरे. त्याचे बनवलेले. हे खूप चालतं नाही का आजकाल. आणि हे कितीला आहे? हा 30 रुपयाला. 30 रुपयाला ना? हे गाईचं तूप पण भेटतं का तुमच्याकडे? हे किलो आहे का अर्धा किलो आहे? हा अर्धा किलोचे. हे कितीला आहे? 230ला अर्धा किलो. किती? 230. 230ला अर्धा किलो. होलसेल भाव. मग एकदम होलसेल आहे की तुमच्याकडे? हो, 230ला अर्धा किलो. रेट चांगला आहे एकदम नाही का? रिजनेबल आहे. असे 550-700 रुपये विकते. आणि किलो? किलो 460 रुपये किलो. 460 रुपये किलो ना? म्हशीचं पण मिळतं का? हो, म्हशीचं पण येतं. अच्छा. तो पण सेम रेट येतो. पण Same च. म्हशीपेक्षा गाय जास्त चालतो. गाय पायनॅपल, तुमच्याकडे चॉकलेट. केकमध्ये पण व्हरायटी आहे का? हो, हे पायनॅपल आहे, पायनॅपल आहे, चॉकलेट केक आहे. चॉकलेट केक आहे. आपला हा टुटी फुटीचा केक असते. हा ट्रुटी फ्रुटी ना? हां, हो दाखवतो. मावा आहे. हा मावाचा आहे का? हां. आणि ह्याची साखरमध्ये कुठला आपला साधा हे 120 रुपयाला पॅकेट असते. कोणते पण का वेगवेगळे रेट? हां, नाही सगळे सेम रेट असते. सेम रेट असं सगळ्याचे 120.
आणि याच्यात एवढे प्रकार आहेत ना का हो. अजून आहेत? आणि अजून पण असतं याच्यात हो, कॉफीचे येते, वॉलनेटचं पण आहे, कॉफी वॉलनेट, बनाना पण आहे, ऑरेंज पण असतं याच्यात. ऑरेंज पण असतं का? हो, याच्यामध्ये हे बघ सगळं ड्रायफ्रूट कुकीज पण असतात. हे कुकीज पण आहेत का? हो हे पण होलसेलमध्ये मिळतं का हो, तुमच्याकडे? होलसेल देतो हे पण. याचे काय रेट असतात? हे काय 80 रुपयाला असतं पावशेर. 80 रुपयाला पावशेर. हां, हे आपले बडीशेप, मिक्स दाणा डाळ वगैरे सगळे मिक्स मुखवासचं पावडर आहे. अच्छा, ही मुखवासची पावडर आहे का? मुखवासची पावडर अच्छा, हे पण चांगलं आहे. आणि हे जेवणानंतर जेवण खाण्यासाठी. झाल्यानंतर हे कितीला आहे? 60 रुपयाला. 60 रुपयाला आहे ना? हे सगळे ही तीच पावडर आहे का? हो तेच आहे. आणि हे मिक्सवाला आहे. अच्छा, हे मिक्सवाले आहे का? हां, तर पावडर आणि हे आपलं मुखवास आहे. हे मुखवास आहे ना? हां, हे असं मुखवास पण असतं बघा. हां, हे पण आहे तुमच्याकडे ना? आणि याचे वेगवेगळे रेट आहेत का? ते हो, सेम रेट? हे 60-60लाच आहे, हा 50ला आहे. आपण नसले ना? हां. आणि हे काय आहे? बडीशेपच आहे ना? हो, हे पण आपलं नमस्कारचे मुखवास आहे. अच्छा, हे पण मुखवास आहे ना? हे कितीला आहे? तर हा 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला ना? हां. एक हा असतं पान मुखवास. हे मुखवासचं पान आहे का? हो, हे कितीला ग्रीन आहे? पान म्हणते त्याला, 50 रुपये. 50 रुपये. लाल पान म्हणते त्याला. हे लाल पान आहे ना? हो. पान मसाला. हां, हे कितीला आहे? 50 रुपये. 50 आहे ना? त्याच्यामध्ये सुपारी वगैरे नसतं, विदाऊट सुपारी सुपारी. नसते. लहान मुलं पण खाऊ शकतात. हो, आणि हे जेवणानंतर पचनासाठी हो, खूप चांगलं असतं. पचनासाठी चांगलं. पचन लगेच होतं नाही का? त्याला भरपूर म्हणजे असं व्हरायटी भरपूर आहे हो. सगळ्या ह्याच्या नाही का, Variety खाण्यासाठी वगैरे नाही का, म्हणजे खाऊ दुकान आपली मेन खाऊच. खाऊचंच नाही दुकाने, हां, काही ना काही अनेक घेऊन प्रकारचं खायला घेऊन पाहिजे. जाणे. इथे डाळ पण आहे. ही डाळ कितीला आहे? धना डाळ. धना डाळ हे 40 रुपयाला आहे. 40 रुपये. भाजलेली धना डाळ आहे म्हणजे. ही भाजलेली आहे ना? हो, अच्छा, हे तांदळाचे असते. हे तांदळाचे पापड आहे ना? हो, हे कसे किलो आहे? 190 रुपये किलो. 190 रुपये हो. किलो ना? आणि हे डबल होतात हो, तळल्यानंतर. हां, त्याला भाजून तळून दोन्ही चालतं. दोन्ही आणि चालतं. मायक्रोमध्ये पण होतो. हो, मोठे नाचणीचे पण आहे. हे कसे किलो आहे दादा? हे 190 रुपये किलो. 190 रुपये. हे खूप चालत असणार आहे ना हो, तुमच्याकडे? चालतं, चांगलं चालतं. हम्म. क्वालिटी चांगली आहे. हे किलोचंच आहे का? हो, 1 किलोचं पॅकेट आहे. अच्छा, 1 किलोच्या पॅकिंगमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पापड मिळतील. नाचणी, तांदूळ आणि हे कोणते बोलले? खिचे ना? खिचे पापड नाचणीचे. नाच हे नाचणीचे, हे आपल्या गव्हाचे, गहू तांदूळ हे आपलं नुसतं तांदळाचे. हे फक्त तांदळाचे. हां, आणि याच्यामध्ये बाजरीचे पण येतो, दाखवतो तुम्हाला. बाजरीचे पण येतात का? हो आहे. हा बाजरीचा आहे का? हो, अच्छा, हा हा पण सेम रेट सेम 190 रेट रुपये. 190. हे चारही पापड चौराफळी आहे, खाकरा. सगळ्याचे एकच रेट आहे 190 रुपये. दादांकडे पाहू शकता तुम्ही पापड वगैरे, खाकरा, याची इतके व्हरायटी आहे. तर दादा तुमचं म्हणजे बंद कधी असतं शॉप? बंद फक्त रविवारी दुपारी बंद असते, हां, बाकी दिवसभर चालू असते. अच्छा, हां, मंडे टू सॅटर्डे सॅटर्डे रोज चालू असतं. रोज चालू असते. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ना, 9860880151. अच्छा, आणि ॲड्रेस सांगा. ॲड्रेस म्हणजे आपल्या गुरुवार पेठ जैन मंदिर चौक, तर मंदिराच्या पाठीमागेच आहे, म्हणजे महावीर फूड. महावीर फूड. हां. कारण तुमचं फेमस आहे खूप. हो. गुगलवरून आम्ही सर्च करून आलो. व्हरायटी पण भरपूर आहे नाही का. हो, आणि शॉपला नक्की व्हिजिट करा. एवढं होलसेल आहे. कुरडई, पापडी सगळं मिळतं यांच्याकडे व्हरायटी. दादा तुम्ही एवढी व्हरायटी आणि एवढी छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बनवले. हां, थँक्यू. खूप छान तुम्ही माहिती सांगितली. त्यांचं ऑनलाईन पण मिळतं सगळं. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. आणि यांचे बघा एवढे यांच्याकडे व्हरायटी भेटतात. सगळ्या प्रकारचे पापड, खाकरे तुम्ही पाहू शकता. आणि यांचं हे विजिटिंग कार्ड आहे. तर शॉपला नक्की विजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.